तर नगरच्या लोकसभा जागेबाबत आता खुद्द काँग्रेस हायकमांड राहुल गांधी यामध्ये लक्ष घालणार असल्याचं कळतंय। तर नगर लोकसभा तोडगा काढण्यासाठी गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे शरद पवार यांच्या समवेत बोलण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे। तर सोमवारी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत या ठिकाणी चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळते। औरंगाबाद आणि नगर या जागांबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये। तर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडून जागा लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सुजय विखे जे आहेत ते राष्ट्रवादी पक्षात जाण्यास फार इच्छुक नाहीयेत, त्यामुळे आघाडीमध्ये वाद असलेल्या लोकसभा जागावरती आता उद्या म्हणजे सोमवारी दिल्लीमध्ये तोडगा निघणार का याकडेच लक्ष लागलंय। त्यामुळे आता स्वतः राहुल गांधी नगरच्या जागेबाबत लक्ष घालणार असल्याची माहिती देण्यात आली। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एकूणच आता स्वतः नगरच्या जागेसाठी राहुल गांधी लक्ष घालणार असल्याची माहिती मिळते आहे। नगर आणि औरंगाबाद या दोन जागांचा विषय अद्याप महागाडीच्या बाबत काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच मुळात वाद आहे। औरंगाबादसाठी वारंवार राष्ट्रवादी आग्रही आहे, तर दुसऱ्या बाजूला नगरसाठी काँग्रेस विखे पाटील हे इच्छुक आहेत। विखे पाटील राज्यातले विरोधी पक्ष नेते आहेत। जर राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांच्याच मुलाला तिकीट मिळालं नाही तर काँग्रेसमध्ये चांगला जाणार नाही। तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सुजय विखे पाटील यांनी भाजपाचा पर्याय जर स्वीकारला तर राजकीय कोंडी काँग्रेस पक्षातच होईल असं म्हटलं जातं। कदाचित यामुळेच की काय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते आहेत यांनी थेट आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्व असणारे शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचं समजतंय। सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यात मिटिंग होईल असं सांगितलं जातं आणि या बैठकीमध्ये नगरची जागा काँग्रेसकडे देण्यात यावी, त्या बदल्यात औरंगाबादची जागा देण्यात येईल अशी चर्चा होईल असं। यामुळे किमान उद्या तरी नगरचा आणि विखे पाटील यांचा राजकीय जो गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलेला आहे त्याचा समारोप होईल अशी अपेक्षा आहे। अगदी, त्यामुळे होणाऱ्या बैठकी संदर्भात देखील आपल्याकडून वेळोवेळी माहिती अशीच घेत राहू। तुर्तास धन्यवाद सागर।